महिन्यांपासून स्टेशनपासून सागाव, डी-मार्ट, संघवी गार्डन, नामोपार आणि शंकेश्वर नगर या परिसरातील प्रवाशांसाठी रिक्षावाले संध्याकाळी येत नव्हते, अजूनही येत नाहीत. त्यांची काय कारणं असतील वेगळी ते माहिती नाही, परंतु त्याच्यावर पर्याय म्हणून अनेक नागरिकांनी शाखेशी संपर्क साधला आणि त्याच अनुषंगाने आमचे रावेरचे आमदार राजेश मोरे साहेब, नगरसेविका विजयश्री म्हात्रे आणि आमचे सगळेच कार्यकर्ते, माजी नगरसेवक प्रेमा म्हात्रे असतील, उमेश सुर्वे, शाखेच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी या समस्येचे गांभीर्य ओळखून परिवहन विभागाच्या बसेस कशा ह्या मार्गावर लवकरात लवकर सुरू होतील यासाठी प्रयत्न केले. स्वतः आमदार साहेबांनी देखील यासाठी पत्र देऊन पाठपुरावा केला. स्थानिक नगरसेविका विजयश्री म्हात्रे असतील आणि आम्ही सगळेच अनेक भेटीगाठी परिवहन विभागातील अधिकाऱ्यांशी घेतल्या आणि त्यांच्याही काही समस्या होत्या त्या जाणून घेतल्या. आज तातडीचे म्हणून आज आपण ही परिवहन सेवा आज सुरू केलेली आहे. भविष्यात अनेक फेऱ्या त्याचा वाढ होईल आणि वाढ करण्यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्न करणार आहोत. आणि हा मोठा दिलासा या परिसरातील नागरिकांना, महिलांना, शाळेय विद्यार्थ्यांना, नोकरदारांना होईल अशा प्रकारची अपेक्षा आहे. आम्ही कोणतंही काम हाती घेतलं प्रसिद्धीसाठी आमची शाखा कधीही काम करत नाही. स्टंटबाजी कुठलीही नसते. कोणत्याही समस्यावर शांतपणे पर्याय कसा शोधायचा आणि लोकांना त्याच्यापासून दिलासा कसा मिळेल यासाठी नेहमी आम्ही प्रयत्नशील असतो. आमच्या शाखेचं तसं लौकिक आहे आणि अशाप्रमाणे आमच्या आधी या कार्याला यश आलेलं आहे. पुढे अनेक रिक्षावाले काय येत त्यांच्याही समस्या जाणून घेऊन रिक्षावालेही सागावपर्यंत यायला पाहिजेत यासाठी सुद्धा आमचा प्रयत्न सुरू आहे. त्यांच्या युनियनवाल्यांशी, युनियनच्या मेंबरशी, युनियनच्या पदाधिकाऱ्यांशी आमची बोलणी चालू आहे. बोलणी झाली देखील बऱ्यापैकी. संयुक्तरित्या आम्ही ती समस्या जाणून घेऊन रिक्षा प्लस परिवहनची बस या दोन्ही सेवा सागावपासून डी-मार्टपर्यंतच्या मधल्या वस्तीला कशा मिळतील यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत आणि लवकरात लवकर त्याच्यावर रिक्षावाल्यांच्या समस्यावर सुद्धा मार्ग निघेल. त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना काय अडचणी, त्यांच्या अडचणी दूर करून त्यांना सागावपर्यंत कसे येतील यासाठी सुद्धा आमचा तो प्रयत्न असेल. आणि परिवाराच्या अधिक जास्त फेऱ्या कशा या मानपाडा रोडवर सुरू होतील यासाठी सुद्धा आम्ही आमदार आणि आमचे सगळेच पदाधिकारी प्रयत्नशील आहोत. आणि त्याचा नागरिकांनी आता थोडं संयम धरायला पाहिजे. बस येईपर्यंत थोडा तिथेशी वेट करायला पाहिजे. नाही ते काय होतं कधी कधी बस यायला 2-5 मिनटं उशीर झाला की लोक रिक्षात उडी मारून निघून जातात आणि मग बसला पॅसेंजर नसेल तर मग बस अधिक काल त्या रोडवर त्या रूटवर चालत नाही. म्हणून नागरिकांनी देखील संयम ठेवून बस येण्याची वाट बघायला पाहिजे. जसं निवासी विभागात लोक तासनतास थांबतात पण बस रिक्षात जात नाही ते बसचाच वापर करतात. माझी तशीच विनंती या मानपाडा रोडवरतील पॅसेंजर्सना, प्रवाशांना आहे की आपण थोडा संयम धरून बस येण्याचं वाट बघावी आणि बसमध्येच प्रवास करावा. आम्ही बस अधिक जास्त कशा उपलब्ध होतील यासाठी प्रयत्न करू. सन्माननीय आमच्या शिवसेना पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी तालुका प्रमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश शेठ म्हात्रे आणि नांदिवली सागावपाड्याच्या सन्माननीय नगरसेविका विजयश्री ताई म्हात्रे यांच्या अथक प्रयत्नाने आज डोंबिवली रामनगर येथून सागाव डी-मार्ट येथे आज परिवहनच्या माध्यमातून बस सेवा तातडीने चालू करण्यात आलेली आहे. मी मनापासून प्रकाश म्हात्रे साहेब, त्याचप्रमाणे विजयश्री म्हात्रे ताई आणि आमचे विभाग प्रमुख उमेशजी सुर्वे साहेब
यांचे मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो. कारण नागरिकांशी असलेले यांचा निगडीत कामं आणि तिकडच्या नागरिकांची वारंवार एक तक्रार होती की स्टेशनपासून डोंबिवली स्टेशनपासून तर सागाव मानपाडा येथे रिक्षावाले येत नाही, आडीबाजी करत असतात. मग त्यांना कुठेतरी लक्षात आलं की आपल्या परिवहनच्या माध्यमातून आपण ही सेवा दिली पाहिजे. आणि मग परिवहनच्या मागे लागून, आयुक्त साहेबांच्या मागे लागून आज डोंबिवली ते सागाव, डी-मार्ट अशा या ठिकाणी बस सेवा सुरळीत झाली आहे. लोकांमध्ये आनंदाचा उत्साह आहे. कारण तुम्ही बघितलं असेल, मगाशी आम्ही सर्वजण बसचं उद्घाटन करून बसचं ते मार्गाचं स्लीपर पण वाढून आलो आणि नागरिकांना एक आनंदच आहे. कारण रिक्षासाठी 2-2, 3-3 तास ताटकळत उभा राहणे, खरं तर आपण सर्व चाकरमानी आहोत. सर्व मुंबईला काम करायला जात असतात, आल्यानंतर एक थकलेले असतात चाकरमानी आणि मग तातडीने त्यांना रिक्षा भेटली पाहिजे. पण ती रिक्षा मिळत नसल्यामुळे 1-1, 2-2 तास तिथे तडकत राहावं लागतं. आणि हात धागा पकडून प्रकाश म्हात्रे साहेब, नगरसेविका विजयश्री ताई आणि आमचे विभाग प्रमुख उमेश सुर्वे यांनी अथक प्रयत्न केला, मागणी केली आणि त्या मागणीला यश आज आलं आणि आजचा बस सुरुवात झालेली आहे.